नमस्कार मंडळी. अखेर कानाला समजलंय मनस्विनीचं सत्य. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे आपला हुशार काना, त्याला कळलेलं असतं की जी घरी वावरतीये ती तेजस्विनी नाहीच आहे, ती मनस्विनी आहे. आणि खरंच ही गोष्ट खूपच चांगली झाली आहे की कानाला लवकरच समजलं. मग आता कानाची आई आणि आजीसुद्धा सांगू लागते की अरे हो, आपल्या हिला पण, तुझ्या आईला पण संशय आला होता की ती मनस्विनी आहे म्हणून, कारण तेजस्विनीसारखं तिला काहीच वाटलं नाही त्याच्यात. अपर्णा बोलत होती मला, असं आता कबीरला सांगतात. मग कबीर म्हणतो अरे बापरे, काय बोलत होती. मग आता ते विचारल्यानंतर आई त्याला सांगू लागते की मी कसं मानशी बोलली की मला तिच्याबद्दल आपुलकी वाटलीच नाही मनस्विनीबद्दल, म्हणजे तेजस्विनी असं वाटलंच नाही. म्हणजे असं ते सगळं काही मायाशी बोललेलं असतं. ते कबीरला आता सगळं काही सांगून देतात. मग आता कबीर म्हणतो तुम्हाला एवढं जर माहिती होतं तर तुम्ही मला आधी का नाही सांगितलं, आणि जर आपल्याला असा संशय येतोय तर सखीला अजून का आला नाहीये. तेवढ्यातच आता सखी जी आहे ती तिच्या आईची अंगठी घेऊन मनस्विनीकडे आलेली असते आणि मनस्विनीला म्हणते आठवली का ही अंगठी आपल्या बाबांनी तुझ्यासाठी बनवली होती, चल ना घाल ना बोटामध्ये. मग आता घालायला जाते तर ती काय अंगठी मनस्विनीला होतच नसते. मग आता इकडे सखी मनस्विनीला म्हणते आई काय ग, तुला ही अंगठी होत का नाहीये, तुझ्याच मापाची आहे आणि तुला होत कशी नाहीये. आता प्रश्न तिने मनस्विनीला विचारलेला असतो. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.